गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आम्ही उशिरा उठलो आणि आता आम्हाला भूक लागली आहे, तर आम्ही आता ब्रेकफास्ट करायला चाललो. आज मला सुट्टी ब्रेकफास्टसाठी. जिमला बघा 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 बंद झालं. शुभम बाहेरच आहे. काय बडबड करताय तू सकाळी सकाळी? फायनली आमची गाडी आम्हाला मिळाली. बिचारी एवढे दिवस गॅरेजमध्ये होती. मी घरून कधी जाताना सोबत बॉटल घेऊन जाते, कारण सर्दी लवकर होते. आणि हे बघा मला पिंपल आलेला आहे इकडे पण एक आलेला आहे. शुभू से हाय. हेलो, कैसी तेरी तबीयत? अच्छी है. क्या हुआ है वो मुगली को बता ना. क्या हुआ है तुझे? कुछ नहीं, बीमार हूँ बस. क्या हुआ है? हम नहीं बताएंगे. नाउ वी आर गोइंग टू अन्ना इडली. येय. गेल्या गेल्या बघतो तर काय एकदम प्रचंड गर्दी होती तिथे. आम्ही मग विचार केला की दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ, पण मला इथेच डोसा खायचा होता, तर मग आम्ही फायनली बसलो. मग यांच्या दोघांची घुसपूस सुरू होती आणि मला लागली होती जाम भूक. मग मी ऑर्डर केला माझ्यासाठी एक पेपर मसाला डोसा विथ घी. आणि तुम्ही जर बघाल ना, ह्या रेस्टॉरंटमध्ये चार्जेस खूप जास्त आहेत, बट व्हेन यू टेस्ट इट यू विल लव्ह इट. कारण मला तर जाम आवडतं बाई. बघा माझा डोसा किती मोठा आलेला आहे. मस्त. आणि ते मी एकटीने खाल्लं असं वाटतं तुम्हाला. खरंच खाल्लंय मी. ह्या दोघांनी इडली वडा ऑर्डर केला होता आणि ते पण मला जेव्हा मी टेस्ट केला, अरे भाई इतकं आवडलं. मग शुभम बोलला मला डोसा खायचा आहे आणि तू हे टेस्ट कर. टेस्टच्या नावाने मी ते खात गेली. मग आय ऑर्डर्ड केसर भात, जो की पायनॅपलचा शिरा असतो. मग आम्ही जेव्हा बाहेर निघायला गेलो तर माहीत पडलं, अरे खूप साऱ्या गाड्या आहेत. मग ह्या दोघांनी जरा गाड्या साईडला केल्या आणि मग मला हे दिसलं. किती मोठी मिशी आहे बापरे. तर आता आम्ही पोचलोय घरी आणि मी केसर भात पार्सल घेतलेलं आहे, कारण यार इतकं पोट भरलेलं होतं की आम्ही खाऊच नसतो शकतो. आणि केसर भात म्हणजे हे पायनॅपलचा शिरा असतो हा. आणि खरंच छान वाटते. म्हणजे मी जेव्हा हैदराबादला राहायची ना, तेव्हा मी म्हणजे तिकडे केसर भात म्हणून फेमस असते ते. मी एकदा ट्राय केला होता आणि एकदा स्नेहा पण आलेली ना, तेव्हा तिने पण ट्राय केलं होतं. ते एकदम मस्त वाटतंय. तर आता इथे पण भेटतो पायनॅपल शिरा म्हणून, आणि केसर भातही म्हटलं तरी भेटेल. पण खरंच एकदा तरी ट्राय करून बघा हा, अन्ना इडलीमधला. इट्स सो नाईस. रेट जरा जास्त आहेत अन्ना इडलीचे. म्हणजे असं म्हटलं ना, मला पुण्यात आता एवढं माहीत नाही. खूप जण म्हणतात तिकडे मगरपट्टा साईड वगैरे छान भेटते म्हणून. मला एवढी आयडिया नाही आहे, बट अन्ना इडली इज द वन. आतापर्यंत मला थोडं टेस्ट त्याचा बरा वाटतं. म्हणजे असं वाटतं की हां, साऊथ इंडियन फूड खातोय आपण असं. आता काय बनवायचं ते मला विचार येतोय, काय करायचं. रोज तेच. आज मला ब्रेकफास्टसाठी सुट्टी मिळाली, सो आय एम सो हॅपी. सुट्टी म्हणजे आम्ही करणार होती ब्रेकफास्ट, पण मला रोज समजत नाही की काय बनवायला पाहिजे रोज. आणि मी रात्री काय असं भिजत टाकलंही नव्हतं की काहीतरी आज बनवू म्हणून. तर आज शुभमचे मित्र पण जेवणार आहेत, तर मी आता बघते काय बनवायचं आहे. गाडीची आंघोळ घालायला गेले आहेत ते, गाडी वॉश करायला गेले आहेत. बाई यायच्या अगोदर मला स्वयंपाक पण करायचा आहे. ती बोलली 12 वाजता येणार. आता वाजले 11:30.
चला मी पटापट आता आवडते. आता मी पटकन कणिक भिजवते. चिकट झाले. बाई यायच्या अगोदर जर भांडे होऊन गेले ना मग टेन्शन नाही राहत. तिला थोडेसेच भांडे आहेत घासायला आणि ते पण नाही मग उगाच दुसऱ्या दिवशी तिलाच त्रास होतो म्हणून त्यामुळे मी जरा आवडते. आता किती वाजले? आता येईल बोलले ते 11:15. मस्त. चला आता मी हे थोडंसं याला तेल लावते. त्याच्यात मी लावते डाळ. आम्ही रोज म्हणजे शुभवानी मला सवय झाली आहे रोज डाळ बनवतो रोज. आता हे कर ह्या नळातून ह्या फिल्टरमधनं पाणी घेतलं की कटक 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 असं वाजत राहत. आता ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तसाच आवाज येणार आहे. सो इरिटेटिंग. आमच्याकडे ना सकाळ संध्याकाळ डाळ बनवतो आम्ही. आणि ज्या दिवशी डाळ नसली त्या दिवशी रस्त्याची भाजी किंवा आळण किंवा बेसन फेवरेट आहे आमचं सगळं. मला सवय आहे असं डाळ टाकताना मी थोडीशी हळद टाकते आणि मीठही टाकते. कधी कधी मला घाई असते की मी डिपेंड्स. डन. मला ना एक इंस्टाग्रामवर एक पेज आहे माईच रेसिपी म्हणून. तिथून मला मसाले आले आहेत छान. मला वेळच नाही मिळत आहे काही असं नवीन ट्राय करायला. त्यांनी मला चिकन मसाला पाठवलेला आहे. चिकन मसाला त्यांनी मला चिकन मसाला आणि मिसळ पावचा जो मसाला आहे तो. तिथे पावभाजीचा पण एक त्यांनी मसाला पाठवला आहे. चिकन मसाला पाठवलेला आहे. सगळं ट्राय करायचं आहे. आणि मला ते नाशिकवरून पाठवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू शुभू असं कॅमेरासमोर आल्यावर थोडा कॉन्शियस होऊन जात होतो. मला असं सवय नाही आहे. बाकी तो माझी खूप जास्त मस्ती करे खूप अति. पण असं कॅमेरा त्याच्यावर केलं एकदम शांत असं गुपचूप बसून जातो. असं आहे मूड पाहिजे मूड. बाकी मला खूप लेक्चर देतो की हां तू व्हिडिओज नाही बनवत तू बनवत जा. तुझ्याकडे वेळ असतो. वेळ तर माझ्याकडेही नसतो. बट काय करणार एक तर डेली रुटीन माझं खूप बेकार आहे. तुम्ही मला सजेस्ट करा ना मी कुठल्या टाईपचे ब्लॉग्स बनवत जायचे म्हणून. म्हणजे मी कुठल्या टाईपचे ब्लॉग्स किंवा लॉंग व्हिडिओज किंवा शॉर्ट्स जे काही असेल. मला आता खरंच सगळं कंटिन्यू तर करायचं आहे. बघू आता ते कंटिन्यू होते ते. बेल वाजली कोणीतरी आले. आपण बनवू कोबीची भाजी. कोबीची भाजी इज माय फेवरेट. खूप आवडते मला. मस्त. मग मी घेतलं पटापट पोळ्या बनवून आणि मग वरण झालेलं होतं त्याला पण तडका दिला मी. पण ते शूट करू शकले नाही. आणि त्यानंतर शुभमच्या मित्रांनी बनवली चटणी. आणि मध्ये शुभम मॅनेजरला भेटायला गेला. मग यांना लागली होती भूक. यांची पेट पूजा सुरू. बस. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल. आणि असंच प्रेम देत राहा. असंच सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी या.